नाहीतर मनसे स्टाईल जे आंदोलन असतात ना, खरं तर ह्या सर्व अधिकारी असे जे चुकीच्या पद्धतीने जे काम करतात त्यांना दाणकानं फोडली पाहिजे. खरं तर जे काम करतात त्यांना दाणकानं फोडली पाहिजे. खरं तर त्यांना आम्ही करून दाखवतो कसं सरळ करायचं असतं. माझ्यासमोर त्यांना आम्ही करून दाखवतो कसं सरळ करायचं असतं. माझ्यासमोर उपोषण फक्त तिथून कसं उठवता येईल त्या उठवायच्या मार्गाने फक्त त्यांनी प्रयत्न केले. करून त्यानंतर त्यांना एक दंड केला, त्यांनी लेट काम केलं म्हणून त्याचा 10 कोटी 1 लाख रुपये दंड केला त्या उपोषणाच्या दरम्यान. ते सुद्धा उपोषणाच्या दरम्यान 10 कोटी 1 लाख रुपये जो दंड केलाय तो पेपरवरच केलाय. त्याची पुढे फक्त त्यांनी शिफारस केली, परंतु ती मान्यता करून त्यांच्याकडून दंड वसूल वगैरे केला अजून तरी आपल्याला काय तसं त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजे आंदोलकांची फसवणूक झालेली आहे. फसवणूक झालेली आहे, पूर्णपणे फसवणूकच त्यांनी केलेली आहे. आणि मी तरी गेलो ना, हे लेखी जे मला त्यांनी दिले उपोषणामध्ये, एका उपोषणकर्त्याची फसवणूक केल्या किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची फसवणूक केल्या. त्यामध्ये हे अधिकारी जे आहेत ना ते पूर्णपणे लाचार अधिकारी आहेत. आणि ते लाचार अधिकारी जे आहेत ना, ते लाचार अधिकारी ते जे आहेत त्यांनी मला येऊन लेखी दिलं आणि त्याचा त्यांनी पाठपुरावा केला नाही. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत कराड चिपळूण जो महामार्ग चालू आहे, राष्ट्रीय महामार्ग चालू आहे, या राष्ट्रीय महामार्गाचे पूर्वी झालेलं काम आणि चालू असलेल्या कामावर आपण चर्चा करणार आहोत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, पाटण तालुका अध्यक्ष आज आपल्या बरोबर असणार आहेत. त्यांनी यापूर्वी ही आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं काही दिवसाचं, आणि त्या संदर्भात उपोषणाच्या बाबतीत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्यात का नाहीत या सर्व गोष्टीवर चर्चा करणार आहोत. चाललेल्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल चर्चा करणार आहोत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आज आपल्या बरोबर आज स्टुडिओला ते आहेत. नमस्कार. नमस्कार. ज्यावेळी तुम्ही उपोषण केलं, मला वाटतं उपोषणाला तुमच्या 1, 2 ते 3 महिने पूर्ण झाले असतील. ते तुम्ही त्यावेळी उपोषण केलं होतं आणि बऱ्याचशा मागण्या तुमच्या होत्या. बरेचसे दिवस ते उपोषण तुमचं चालू सुद्धा होतं. बऱ्याचशा मागण्या होत्या. त्या मागण्यांचं काय पूर्तता झालेली आहे का? मुळामध्ये सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार. उपोषण आपलं सप्टेंबर महिन्यामध्ये झालं होतं. सप्टेंबर महिन्यामध्ये आपली जी मागणी होती त्या मागण्यामधील एकही मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्याचा पत्रव्यवहार त्या पद्धतीने माझा चालू आहे. मुळामध्ये उपोषण करत असताना उपोषण फक्त तिथून कसं उठवता येईल त्या उठवायच्या मार्गाने फक्त त्यांनी प्रयत्न केले होते. आणि त्यावेळी त्यांनी उपोषणातून मला म्हणजे हे लेखी दिलं होतं, मला सर्व लेखीतून मला उठण्यासाठी विनंती केली. त्यानंतर मी उपोषण सोडलं होतं. उपोषण सोडल्यानंतर जे 6 कामं जवळजवळ त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात दिली होती. ते 6 कामामधील एकही कामाचं त्यांनी पूर्तता केलेलं नाही. तसा मी पाठपुरावा केलेला आहे, पेपरवर त्यांना दिलेलं आहे तसं. परंतु आजही तसा पाठपुरावा मी केलाय, परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाही. कारण आज आपण रस्त्याची अवस्था जर बघितली तर त्यांनी आपल्याला शब्द दिलेला, मुळामध्ये पाटण ते धक्का, संगमनगर धक्का आहे तिथपर्यंत मुळामध्ये रस्त्यामधील जेवढे खड्डे पडले ते पहिले खड्डे मुक्त करू आम्ही आणि त्यानंतर आम्ही काम चालू करू. आणि काम सुद्धा करत असताना त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं की फास्ट पद्धतीने आम्ही काम करू, त्या पद्धतीने त्यांनी ते काम पण नाही केलं. असे त्या मुद्द्यामधील सर्व मुद्दे बरेचसे. त्याच वेळी आपल्याला L&T कंपनीनं जी झाडं तोडली होती, तोडून गेली होती, ती झाडं लावून देण्याचं आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं. म्हणजे जी झाडं आहेत त्याच्यापेक्षा डबल झाडे लावायची, असं काय? एका झाडाला किती झाडं होती त्यावेळी? 5 पट झाडं. 5 पट झाडं होती. माझ्या माहितीप्रमाणे 28,000 झाडं लावणार होती ती. आजही एकही झाड लावलं. त्यावेळी फक्त उपोषणाला मी बसलेलं, ते उपोषण बसलेला त्यावेळी त्यांनी झाडं लावायला सुद्धा सुरुवात केलेली. मला फक्त दाखवण्यासाठी झाडं त्यांनी लावली पण. आणि तसं मला त्यांनी लेखी सुद्धा दिलं की आम्ही तुम्हाला ती झाडं 2 ते 3 दिवसात आम्ही लावायला चालू करून तशी आम्ही खरेदी सुद्धा केलीत म्हणून लेखी दिलं त्यांनी पत्र. म्हणजे झाडं खरेदी केलेली आहेत. खरेदी केली. काय झालं? लावलीत का? पण लावलीच नाहीत. म्हणजे कागदपत्री सगळं तुम्हाला क्लिअर दिसतंय? क्लिअर दाखवले फक्त. म्हणजे कागदपत्र क्लिअर दिसतंय, मात्र त्याच्यावर कुठलीही अंमलबजावणी झालेली अजिबात झालेली नाही. त्याच्यानंतर संबंधित L&T कंपनी जी होती ती 13 किलोमीटरचं काम जे उर्वरित राहिलं होतं ते सोडून गेली होती आणि वेळेनं लेट काम केलं होतं त्यांनी, म्हणून आपण 4-5 वेळा अगोदर पण उपोषण केलं. त्यामध्ये त्यांनी ते आपण पाठपुरावा करून त्यानंतर त्यांना एक दंड केला त्यांनी, लेट काम केलं म्हणून. त्याचा 10 कोटी 1 लाख रुपये दंड केला त्या उपोषणाच्या दरम्यान. ते सुद्धा उपोषणाच्या दरम्यान 10 कोटी 1 लाख रुपये जो दंड केलाय तो पेपरवरच केलाय. त्याची पुढे फक्त त्यांनी शिफारस केली, परंतु ती मान्यता करून त्यांच्याकडून दंड वसूल वगैरे केला अजून तरी आपल्याला काय तसं त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं. म्हणजे आंदोलकांची फसवणूक झालेली आहे असं तुम्हाला? फसवणूक झालेली आहे, पूर्णपणे फसवणूकच त्यांनी केलेली आहे.
आणि मी तसा पाठपुरावा केलेला आहे. मी वकिलांच्याकडून सुद्धा पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे. मी त्यांना अगदी 80 प्रमाणे नोटीस सुद्धा दिलेले आहेत. मी माझं तर एक जे काही कालावधी असतो 80 प्रमाणे नोटीसचा, त्याचा कालावधी संपला की माझं कोर्टामध्ये दाखल होईल ती. मग सध्या आता तुमची म्हणजे तुम्ही कोर्टामार्फतच आता जाणार आहे, आंदोलनाच्या जे असतील ते तो तुमचा नाही करणार आहे ना. तुम्ही कोर्टामार्फत जाते, मग आंदोलन कसं करता येते ना, आंदोलन सुद्धा करता येतं, कोर्टात सुद्धा जाता येतं. कोर्टामध्ये जाणार आहे म्हणजे कशासाठी, जे त्यांनी मला कोर्टामध्ये गेलो ना, हे लेखी जे मला त्यांनी दिले उपोषणामध्ये, एका उपोषणकर्त्याची फसवणूक केल्या किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची फसवणूक केल्या किंवा सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्या म्हणून मी कोर्टामध्ये जातो. आणि त्यांच्यावरती त्यांना काळी यादी टाकण्यासाठी किंवा संबंधित अधिकारी जे राष्ट्रीय महामार्गाचे आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी किंवा त्यांची सुद्धा त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी कोर्टात जातोय. बाकी रस्त्यावरती तर आपण आंदोलन उपोषण करणारच. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय का या शासकीय प्रोटोकॉल मध्ये? आता सध्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय? नाही, सर्वसामान्य आंदोलन केलं तर ते आंदोलन सक्सेस व्हायला की आंदोलन उठवण्यासाठी जेवढी धडपड असते ते आंदोलन जे बसले त्याच्या समस्या दूर करण्यासाठी धडपड असते का? 100% तसं अजिबात नाही. कारण जर तसं असते तर तालुक्याचे तहसीलदार साहेब, प्रांत साहेब किंवा संबंधित ज्या ज्या विभागाशी निगडीत जो विषय आहे त्याचे जे काही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असतील, फॉरेस्टचे अधिकारी असतील, त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. पण आपल्या ह्या अधिकाऱ्यांच्याकडून कसलाही तसा पाठपुरावा झालेला दिसत नाही. कारण एका उपोषणकर्त्याला तिथून कुणाच्या तरी प्रेशर खाली आहे म्हणून फक्त उठवणे आणि त्याला साईडला बसवणे आणि मग त्यांचं काम झालं की संपलं, एवढंच फक्त त्यांचा जो आहे तो रोल आहे. जर तसं असतं तर आज सप्टेंबर ते आज जवळजवळ 6 महिने झाले. 6 महिने झाले तरी कोणती कारवाई नाही. याचा अर्थ पाठपुरावा सर्वसामान्य याच्यात मध्ये काय करतील? आम्ही जर आंदोलन करते किंवा एका पक्षाचे जबाबदार पदाधिकारी एवढं सर्व लढत असताना जर लक्ष देत नसेल, सर्वसामान्यांचा नाही काय उपयोग. ज्यावेळी तुम्ही उपोषण केलं होतं मला वाटतं त्यावेळी मुख्यमंत्री सुद्धा तालुक्यात येऊन गेले आणि त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालू होते. आम्ही सुद्धा बघत होतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. काय मुख्यमंत्री येणार म्हणून आंदोलन उठवण्याची घाई होती का खरोखर काम करण्याची घाई? 100% मुळामध्ये हे अधिकारी जे आहेत ना ते पूर्णपणे लाचार अधिकारी आहेत. आणि ते लाचार अधिकारी जे आहेत ना ते लाचार अधिकारी ते जे आहेत त्यांनी मला येऊन लेखी दिलं आणि त्याचा त्यांनी पाठपुरावा केला नाही. कारण त्यांना मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, इतर काही मंत्री असतील त्यांचा त्यांना दबाव किंवा भीती होती म्हणून मला उपोषणातून उठवलं असं मला तरी आज वाटतंय. कारण मला ते 2 ते 3 दिवसांनाच मुख्यमंत्री येणार होते आणि ते त्यांना तिथं उपोषण वगैरे दिसू नये म्हणून त्यांनी तो केलेला एक केविनवाई म्हणजे त्यांचा तो हे प्रकार आहे तो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे आंदोलन उपोषण होतं या उपोषणातले काहीच मुद्दे तुम्ही बोलताय म्हणजे कुठलीही मागणी पूर्ण केलेली दिसत नाही. त्या संदर्भात तुम्ही आता कोर्टात सुद्धा जाताय. हो, कोर्टात सुद्धा गेलेला आहात म्हणायला पाहिजे. कोर्टात याच्या पुढे तुमचा लढा कसा असणार आहे त्या संदर्भात? माझा लढा चालूच असणार आहे. आता तुम्हाला सांगतो जे 13 किलोमीटरचं काम चालू आहे मुळामध्ये त्या 13 किलोमीटरची सुद्धा मी माहिती मागितलेली आहे. सर्व ती मला माहिती मिळेल. ते सुद्धा इस्टिमेट प्रमाणे ज्या नियम अटीप्रमाणे काम चालू आहे का त्याची सुद्धा माझं एक टीम माझं काम चालू आहे. ते सुद्धा काम करत असताना ते काम तसं होतंय का? आज जे हे 13 किलोमीटरचं काम चालू आहे ना त्या 13 किलोमीटर वरती असणारी ते धक्का पाटण ते धक्का हे जे काम चालू आहे याच्यामध्ये असणारी वृक्षतोड ही सुद्धा बिना परवाना त्यांनी तोडलेली आहे. त्याच्यावर सुद्धा त्यांनी कारवाई केली पाहिजे. आणि यापेक्षाही महत्वाचं की ज्या पद्धतीनं ज्या सर्व काळजी घ्यायची असते रस्ता बनवत असताना हे जे ऍक्सिडेंट्स वगैरे जे होत आहेत किंवा जे काही गाड्या पलटी होत आहेत आणि काही इतर गोष्टी त्याची काळजी त्यांनी मुळामध्ये घ्यायची ती घेतलेली नाही. आणि खरंच ते राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आहेत याला पूर्ण जबाबदार आहेत आणि संबंधित कंपनी. कारण तुम्ही आता सुद्धा बघा जे सीडी वर्क चालू आहे ज्या ठिकाणी त्यांचं जे रस्त्याचं काम चालू आहे कॉन्क्रिटीकरणाचं त्या ठिकाणी त्या पद्धतीनं रस्ता लागतो की ज्या सुरळीत वाहतूक होईल अशी त्यांची कुठेही दिसत नाही. म्हणजे पर्याय मार्ग देणं गरजेचं होतं. पर्याय मार्ग देणं गरजेचं होतं 100%. आणि त्यांनी त्याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं होतं की ज्या ठिकाणी आपण मोठमोठे खड्डे खोदलेत आणि त्या ठिकाणी आपण जे आपलं सीडीवरचं काम करणार आहे त्या ठिकाणी त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती केली पाहिजे होती. रिफ्लेक्टर असतील जे काय ते बॅरिगेट्स असतील ते त्यांनी जे लावून जे काही गोष्टी करायच्या अशा कुठलीही गोष्ट केलेली नाही. आणि विचारणारे कोण नाही तिकडे त्यांना. काय झालंय राष्ट्रीय महामार्गाचं हे काम चालू आहे त्याबद्दल आपण अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी त्याचा पाहिजे तसा रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत. त्यानंतर ठेकेदार जे आहेत
त्या ठेकेदारांना तर काय पडलेलं, त्यांचं काम उरकून जाण्याची त्यांची ती परिस्थिती दिसते. मग सर्वसामान्यानं तक्रार करायची तर कुठे करायची, कशी करायची? खरं सांगायचं म्हटलं ना तर आता काय झालंय, हे कायदे वगैरे सगळे बरेच काही गोष्टी त्यांनी बदल केलाय म्हणून. नाहीतर मनसे स्टाईल जे आंदोलन असतात ना, खरोखर आम्ही ती आता सध्या थोडी कमी केली, कारण आपल्या सोबत जे असणारी सहकारी असतात, आपलं ठीक आहे, आपल्या सोबत जे सहकारी असतात त्यांना ते कोर्ट कचेरी हे ते सर्वसामान्य कुटुंबातले असतात, प्रत्येक वेळी त्यांना करायला लावून आपल्याला बरोबर वाटत नाही. म्हणून खरं तर ह्या सर्व अधिकारी असे जे चुकीच्या पद्धतीने जे काम करतात त्यांना दाणकानं फोडली पाहिजे खरं तर. आणि तसा त्यांनी मुभा देऊ द्या, आम्ही सरळ करून दाखवतो. आमच्यावर तशा त्यांनी केसेस नाही दाखल न करण्याचं आमच्या कार्यकर्त्याची त्यांनी जबाबदारी घेऊ द्या, त्यांना आम्ही करून दाखवतो कसं सरळ करायचं असतं. माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की LNTने याच्यापूर्वी जे काम केलं, म्हणजे पाटणपासून मला वाटतं कराडच्या दिशेने काम केलं असेल, ते निकृष्ट दर्जाचंच काम आहे. बरेचसं काम आपण बघतो आता रिपेअरिंग करायचं चालू. मुळामध्ये ते रिपेअरिंग जे करायचं चालू आहे, ते रिपेअरिंग करायला सुद्धा आपण त्यांना पुरावे असं दिलेत, पॉईंट ते रिपेअरिंग करतायत. आणि अजून सुद्धा त्यांच्याकडे फक्त 3 महिने उरले, 3 पण नाही, 6 जून पर्यंत त्यांचा काहीतरी जून जुलै पर्यंत कालावधी आहे. त्या जून जुलै पर्यंत त्यांचं जे डागडुजीचा जो पिरियड आहे तो संपणार आहे. आणि त्यानंतर त्यांना पुन्हा वेगळा वाढवून घेतील किंवा आणि टेंडर काढतील किंवा काय. पण मुळामध्ये जे काम झालंय ना ते पूर्ण झालंच पाहिजे रिपेअरिंग करून. आता माझ्याकडे कमीत कमी 50 पॉईंट आहेत. त्या 50 पॉईंट वरती त्यांनी आता रिपेअरिंग कामं ती केली पाहिजेत, दुरुस्ती केली पाहिजेत. ती दुरुस्ती जर केली नाहीत ना तर ती पुन्हा आपल्याच उराव बसणार की त्याच्यासाठी त्यांनी टेंडर वेगळं काढणार आहे. आता जे खरं तर त्यांनी ना ज्या फास्ट पद्धतीनं जे काम आहे ते केलं पाहिजे ना, ते कालावधी फक्त ढकलायचा चाललाय. 3 महिने झालं की बोलणार आमचं काम संपलं, कालावधी संपला. परंतु मी तुमच्या माध्यमातून खरंच सांगतो की मी आता त्यांना एक पत्रव्यवहार करणार आहे संबंधित राष्ट्रीय महामार्गावर, त्यांना पुरावे सह देणार आहे, फोटो सहित देणार आहे. ते त्यांनी काम पूर्ण करायचं आहे. जर त्यांनी पूर्ण केलं नाही तर नंतरचं आंदोलन जे असेल तर त्यांचे राष्ट्रीय महामार्गाचे जे उपोषण म्हणजे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी माझं उपोषण किंवा आंदोलन असेल 100%. माझा मुळात प्रश्न असा होता की झालेलं जे काम आहे पाटणपासून कराडला तेच निकृष्ट दर्जाचं काम आहे, म्हणजे होत असणारं काम कशा पद्धतीनं चाललंय ते सुद्धा इथं जनता बघते. काय झालंय की लोक वैतागलेले आहेत, ते नागरिक आहेत ना, ते वैतागलेले आहेत ह्या रस्त्याला, आणि त्याच्यामुळे लोक लक्ष देत नाही. कसाही होऊ द्या पण रस्ता होऊ द्या, पण भविष्यात त्याचं नुकसान इथल्या जनतेला होणार का? 100% रस्ता झालाच पाहिजे. पहिली गोष्ट जी मी 5 ते 6 उपोषण केली ना ती रस्ता होण्यासाठी केली. मुळामध्ये मी तुमच्या माध्यमातून सांगतो, रस्ता होण्यासाठी केली, रस्ता होऊ नये म्हणून केली नाही. आणि कुणीच केली नाही. फक्त भूलभुलैयावाली आंदोलन, रस्त्यावर उभं राहून 15 मिनिटं जायचं असलं आंदोलन केलं नाही. मी 5-5, 6-6 दिवस बसले म्हणून उपोषणाला. आणि त्यानंतर त्यांच्याकडून लेखी सगळं करून घेतलंय. त्यांना दंड सुद्धा गेल्या वेळी 2 कोटी केलाय मी म्हणजे माझ्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आमच्या पदाधिकारी त्यावेळी 2 कोटी केले. आता 10 कोटी 1 लाख केलाय. आणि आता सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं काम जे करायचं होतं म्हणजे खरं तर त्यांनी केलेलं नाही. मी त्यांना माहिती मागितलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही माहितीमध्ये म्हटला तर त्यांनी जे कटिंग करतो आपण रस्ता, का कटिंग किती केला पाहिजे, किती नाही केला पाहिजे, किती खोदाई त्याची पाहिजे हे सुद्धा त्यांनी बघितलेलं नाही बऱ्यापैकी. त्याच्यानंतर जे काय मुरुम, माती, खडी जो लेअर असतात ते लेअर जे टाकायचे असतात ते सुद्धा लेअर त्यांनी बऱ्यापैकी टाकलेलं दिसत नाहीत. त्याच्यानंतर आता सुद्धा जे कॉन्क्रीट वगैरे झालंय ना त्याच्यावर सुद्धा तुम्ही बघा, तुम्ही सुद्धा चॅनलच्या माध्यमातून थोडं त्यांच्यावर नजर ठेवा. पाण्याचं जे प्रमाण आहे ते आहे का बघा. 6 ते 7 दिवस कमीत कमी चांगलं पाणी मारलं पाहिजे, ते सुद्धा पाणी मारलं जात नाही. आज त्याच्यावरती ते जे पाणी मुरण्यासाठी जे टाकलं जातं, जे काय ते हे असते की बारदान सारखं असते ते दुसऱ्या दिवशी काढलं जातं आणि ते दुसरीकडे वापरलं जातं. याचा अर्थ किती प्रामाणिकपणे आणि किती नियमानं अटीच्या शर्तीच्या नुसार ती काम करतात तुम्हीच बघा. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. एक ना आणि महत्वाचं त्याच्यामध्ये की सुरळीत वाहतूक झाली पाहिजे याची कसलीही काळजी घेतली जात नाही, किंवा ऍक्सिडेंट त्याचं प्रमाण वाढलं नाही पाहिजे, झाला नाही पाहिजे हे सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये नाही. कोणी मेलं काय झालं तरी त्यांच्याशी काय घेणं देणं नाही. कारण आपण बघितलं की म्हणजे जर बोलायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो प्रोटोकॉल आहे तो कुठेही पाळला जात नाही, नियमच पाळले जात नाहीत. रस्त्याचे जे बांधकाम होते ते निकृष्ट दर्जाचे असणार आहे. आणि याबद्दल आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार? समजा आता निकृष्ट दर्जाचं काम होते, तुम्ही बघताय डोळ्यासमोर, अनेक लोक जाऊन बघतात पण कोण काय बोलत नाही. तुमची भूमिका काय असणार? माझी म्हणजे माझ्या पक्षाची, माझ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्याची भूमिका 100% असेल. मी जे पेपरवर केलेलं आहे, पेपर जे मी मागणी केलेली आहे ती पेपर मला मिळाली
एक अजून 15-20 दिवसांनी मिळतील. ती पेपर मला मिळाल्यानंतर मी आंदोलनाची माझी दिशा ठरवणार आहे या रस्त्यासाठी 13 किलोमीटरच्या. याच्या काय अगोदर आंदोलन कुठले करणार आहे? आता जरा उपोषण वगैरे करून उपयोग नाही. आता वेगळ्या पद्धतीनं मनसे स्टाईलचं आंदोलन करावं लागेल. मनसे स्टाईलचं आंदोलन. हो. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं कराड चिपळूण जो आहे, हा जो महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गाचं जे काम चालू आहे, हे पूर्वी झालेलं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि आता चालू असलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं होतंय, असं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी बोललेलं आहे. आज त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपलं आभार आहे आणि मी आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.